आहे इकडे आमचा. इथे आम्ही चटर बटर घेतले खायला. इथून आहे ना कसारा घाट चालू होणार आहे. फक्त 2 तासाचा डिस्टन्स बाकी आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल अदिती तांबे व्लॉग्स. सो गाईज ऍक्च्युली आज आहे सॅटर्डे आणि मी आज ऑफिसवरून लवकर आलेली आहे. का? कारण की आम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय. जसं की तुम्ही माझा जो लास्ट व्लॉग होता भाजी मार्केटचा त्यामध्ये सुद्धा बघितलं असेल की मम्मीने थोडंसं सांगितलं होतं पण मी ते कट केलं आणि सांगितलं नाही तुम्हाला कारण की मला डायरेक्टली आज जातानाच तुम्हाला सांगायचं होतं. सो गाईज आज ऍक्च्युली आम्ही कुठे जातोय आता नाही सांगणार मी, थोडंसं वेट करा. कुठेतरी चाललोय एक 1 डे ट्रिपसाठी विथ माय फॅमिली. 1 डे ट्रिपसाठी चाललोय आम्ही. सो कुठे जाणार आहे थोडा वेळ वेट करा समजेल तुम्हाला. सो आता मी आलेली आता नाही ऍक्च्युली 1 तास झालाय मला घरी येऊन. म्हणजे मी काहीतरी 4:15 4:30 पर्यंत घरी आली होती आणि आता 5 वाजायला आलेत. सो आली मी फ्रेशनअप झाली आणि मला आता पॅकिंग करायचंय. थोडंसं पॅकिंग कारण 1 डेची ट्रिप आहे त्यामुळे थोडंसं पॅकिंग करायचंय. मग आम्ही निघू. म्हणजे आमचा प्लॅन तर होता 5 वाजेपर्यंत निघायचा पण ॲज ऑलवेज आमचा जो प्लॅन असतो त्या अकॉर्डिंग आमचं काही होत नाही. सो थोडासा टाइम होणार आहे, टाइम लागणार कारण की अजूनपर्यंत कोणी ऑफिसवरून आलेलं नाही. सो एनिवेज ते लोक येतील आणि मे बी आम्हाला 7 तरी वाजतीलच डेफिनेटली निघायला असं मला वाटतं. सो आता मी पटकन माझी पॅकिंग करून घेते जी थोडंफार मला काय पॅकिंग करायचं आहे ते आणि मग थोड्या वेळातच आम्ही निघू पटकन जायला. सो कुठे जाणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते. पण आता ना मला खूप भूक लागली आहे. सो आय एम लुकिंग फॉर की काय खाऊ मी. इथे मला बनाना दिसतोय. मला काही चटरपटर खायचं नाही आहे कारण की आता मला पटकन पॅकिंग पण करायचं. सो इथे केळी आहे सो मी एक बनाना खाते. आणि गाईज हे जे चॉकलेट आहे ना म्हणजे चॉकलेट आहे की हे स्वीट आय डोंट नो पण माझा भाऊ बोलला तर स्वीट आहे. माझ्या भावाने हे आणलेलं आहे छेडाज आमंड ब्रिटल. सो दिस इज व्हेरी टेस्टी गाईज. म्हणजे काल मी एक टेस्ट केलं ह्याच्यामधून आणि आहे ना लिटरली म्हणजे माउथ वॉटरिंग आहे. खूप खूप टेस्टी आहे. म्हणजे याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत, कॅरमल आहे, चॉकलेट आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी टेस्टी. मला हे खूप आवडलं काल मी खाल्लं तर मी परत खाणार आहे. आणि माझे कपडे जे की मी पॅक करायला घेतलेले आहेत आता हे मला पॅकिंग करायचे पटापट. आणि ही बघा ही नवीन बॅग घेऊन मी आज जाणार आहे विच इज फ्रॉम लावी ब्रँड. आणि ही मला माझ्या फॅमिलीने गिफ्ट केली होती ऑन माय बर्थडे. सो आज मी ही नवीन बॅग यूज करणार आहे शिर्डीसाठी. सो याच्यामध्ये आय होप सो की माझं थोडंफार जे सामान आहे 1 डे ट्रिपचं ते येईल. सो मी आता पटापट पॅक करून घेते. मला असं वाटतंय की मी तुम्हाला जास्त सस्पेन्समध्ये नाही ठेवलं पाहिजे. सो आय शुड टेल यू नाव की आम्ही कुठे चाललोय. आणि तसं पण मी एवढी बुद्धू आहे की मगाशी मी तुम्हाला सांगत होती की मी याच्यामध्ये माझ्या या बॅगमध्ये माझे कपडे पॅक करणार आहे. सो मी एक्साइटमेंटमध्ये बोलून गेले की शिर्डीसाठी. सो ऑफकोर्स तुम्हाला कळलं पण असेल आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही चाललोय शिर्डीला. आणि आमचा खूप दिवसापासून प्लॅन होता की शिर्डीला जायचं पण फायनली आता आम्ही ठरवले की हां आज जायचंय म्हणून. सो या आम्ही चाललोय शिर्डीला विथ माय फॅमिली. आणि कसं जाणार आहे तर बाय कारच जाणार आहोत आम्ही. आणि आम्ही आहोत 7 जण पण 5 सीटर कार आहे. सो त्यामध्ये आम्ही 6 जण जाणार आहोत. ओके ऍडजस्टमेंट करून थोडंफार. आणि माझा एक भाऊ आहे तो येणार आहे बसने. सो त्यांनी बसचं बुकिंग वगैरे केलेलं आहे. सो तो बाय बस येणार आहे आणि तो सकाळी आय थिंक सो काहीतरी 6-7 वाजता काहीतरी पोहोचेल. आय डोंट नो कन्फर्म मला माहित नाही आहे पण त्याला विचारेन मी आता. आणि आम्ही चाललोय बाय कार. सो शिर्डीला जातोय आणि त्यासाठी हे सगळं पॅकिंग अँड ऑल. सो पटापट आता मी पॅकिंग वगैरे करून घेते आणि मग रेडी होते आणि मगच तुम्हाला भेटते गाईज कारण की आता टाइम नाही आहे. ऑलरेडी 5 वाजून गेलेले आहे 5:15 झालेत म्हणजे. सो पटापट मी आता रेडी होते आणि मग झालेली आहे फटाफट कारण की मला जास्त काही टाइम नाही लागला कारण की आम्हाला जस्ट ट्रॅव्हलच करायचे आज. सो मी पटापट रेडी झालेली आहे. मी हा रेड कलरचा क्रॉप टॉप रेड अँड ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप घातलाय आणि विथ दिस कार्गो पॅन्ट आणि थोडंसं रेडी झाली आहे मी. सो आता सगळे घरी आलेले पण आहेत सगळेजण आणि ते फ्रेशनअप होत आहेत, आंघोळ वगैरे घेत आहेत आणि फ्रेशनअप होऊन आता मी निघू एक 45 मिनिट्समध्ये. सो या आता माझं पॅकिंग पण झालेलं आहे आणि बघून घेते आता थोडंफार काय जर का राहिलं असेल काय 1-2 गोष्टी तर मी त्या पटकन भरून घेते मी. आणि बस थोडाच वेळात आम्ही आता निघू. सो स्टे ट्यून. बघा इथे मम्मीच्या साडीला इस्त्री करते जी की मम्मीला उद्या घालायची. ही उद्या घालणार आहेस आता? ओके. सो आता मग थंडी लागेल तर घाल. जॅकेट तर आहे ना तुझं?
ओके, पण आता आपण शिर्डीला जातोय तर तुला कसं वाटतंय? खूप दिवसापासून तुला जायचं होतं शिर्डीला. चांगलं वाटतं. हा, चांगलं वाटतं. बघूया. आता आपण लास्ट टाइम पण डिसेंबरमध्येच गेलेलो ना. आम्ही 4 वर्ष अगोदर गेलेलो डिसेंबरमध्ये. सायली होती, विनी, तू. हा, तर तेव्हा पण खूप थंडी होती. येस, तर तेव्हा पण खूप थंडी होती. आता बघूया किती थंडी असेल ते. तुझं स्वेटर घे. माझी किती एक्साइटमेंट आहे. आतापासूनच इथे टोपी वगैरे घालून बसलाय. आतापासूनच टोपी का घालून बसलायस तू? इथे काय थंडी नाहीये आणि तिकडची कशी थंडी वगैरे आहे तर ते पाहण्याचं दृश्य खूपच अद्भुत असेल असं मला वाटतं. पण तू आतापासूनच टोपी का घालून बसलायस ते सांग. गरम टोपी. आय एम सो मच एक्साइटेड. अच्छा, एवढा एक्साइटेड आहे की आतापासूनच टोपी वगैरे घालून बसले इथे. ठीक आहे, थंडी तिकडे आहे शिर्डीला, पण हा इथे मुंबईमध्येच टोपी घालून बसलाय. पण तिकडची ऊब इकडे आहे. आणि टोपी पण अशी घातली आहे की कानावर घातली नाहीये टोपी, कानाच्या वर. कानावर टोपी कधी घालशील शिर्डीला गेल्यावर? कानाला थंडी लागल्यावर. चला, गरम होत आहे. आलोय आता आम्ही खाली फायनली सगळे. बघा, सो वी ऑल सेट फॉर शिर्डी. लेट्स गो. चला, गाडी आलेली आहे आपली. सो लेट्स गो. आणि तुम्ही लोक एक्साइटेड आहेत का शिर्डीला जायला? एक्साइटेड? चलो. तुम्ही पुढे बसा. कसं बसूया आम्ही? मी आणि वहिनी पुढे बसते. तिथे ठेवली तरी चालेल. ओके, सो आम्ही दोघी आता पुढे बसतोय. परत आम्ही थोडी प्लेस चेंज केली आहे. तू इथे येतेस की मी सरकू? तू मी सरकू, कारण की मला तिथे सो कारण की बाहेर. चलो. येस. Hear me out. If all the things you never show, there are the things I want to know. Secrets die in your heart. आता इथे आम्ही शेंगा घेतोय. उकडलेला शेंगावाला आलाय. शेंगदाणे ते शेंगा असतात ना. ही आहे माझ्या शेंगांची पुडी. मी नंतर खाईन. आणि गाईज, तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. इथे खूप जास्त ट्रॅफिक लागलंय. आय डोंट नो पुढे असेल की नाही, पण इथे तर खूप ट्रॅफिक आहे. आणि मी आवाज मुद्दामून म्यूट केलाय कारण की सॉंग्स चालू होते आमच्या कारमध्ये म्हणून. चला, फायनली आमचा फर्स्ट टोल आलेला आहे इथे. मागे आता आता आहे नाही लावलं चष्मा. कसं वाटतंय चष्मा लावून तुला? हा, किती वेळ? 2 तास बाकी आहेत अजून. तरी पण लवकर पोहोचलो ना आपण. ट्रॅफिक आता ऑलमोस्ट 12 झाले. ट्रॅफिक पण कमी भेटली आज आम्हाला गाईस. लकीली. किती वाजले आता? 10:15 वाजलेत. आणि आम्ही 7 वाजता आम्ही निघालेलो. 10:15 वाजता आता आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलो. 2 तास फक्त बाकी आहेत. 2 तासात आम्ही शिर्डीला पोहोचू. हां, आता आम्ही जाऊ कुठेतरी जेवायला आणि मग पुढे कंटिन्यू करू आमची जर्नी. कसारा गेट फूड पॅलेस. कसारा गेट फूड.
चालेल कुठे पण चल. कसारा गेट फूड पॅलेस. ही पण कसारा घाट होते. मला घाटच वाटलं पहिले. मग पुढे आहे ना घाट. आता लागेल कसारा घाट. चलो हा थांब पहिले खाऊन नंतर टाकूया ना. सो गाईज आता आम्ही उतरलो इथे डिनर करण्यासाठी आणि द रेस्टॉरंट नेम इज कसारा गेट फूड पॅलेस. या सो दिस इज द रेस्टॉरंट. आणि सो आता आम्ही इथे उतरलो आहे आणि आता आम्ही जेवू, थोडं खाऊ आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता याच्यानंतर इथून डायरेक्टली कसारा घाट चालू होणार आहे. सो या आता आम्ही चाललोय जेवायला. काय बोलतोयस तू? काय बोलायचं? हॅलो गाईस, इथे खूपच थंडी आहे. रात्रीचे वाजलेले आहेत. 1 मिनिट, किती वाजले? 10:18 झालेले आहेत. आणि या ठिकाणी बघा काहीच दिसत नाहीये. जरा जोरात बोला, व्हिडिओ मध्ये आवाज यायला पाहिजे. माणसांची काही वर्दळच दिसत नाही. हा इथे आता आम्ही कसारा गेट इकडे कसारा गेट फूड पॅलेस मी सांगितलं ऑलरेडी रेस्टॉरंटचं नाव. चला आता जाऊया आपण. पहिले थोडं खाऊन घेऊया आणि नंतर मिळूया. इथे थोडीशी थंडी आहे आणि लिटरली आज आम्हाला ट्रॅफिक खूप कमी भेटली, त्यामुळे आम्ही खूप लवकरात लवकर पोहोचलो. आम्ही 7:20 समथिंग निघालेलो. आता वाजलेले आहेत 10:30. सो आता आम्ही इथे थांबलो आणि इथून आता 2 आवर्सचं डिस्टन्स फक्त बाकी आहे. सो चला आता खाऊन घेऊया काहीतरी. कोण कुठे बसतंय? हा चपाती एवढी काय थंडी फील नाही होत आहे मला. तुला वाटते? नाही तू स्लीवलेस घातलंस म्हणून वाटत असेल है ना? तुला वाटते? तुला वाटते? एवढी थंडी नाही वाटत आहे ऑनेस्टली गाईज. इथे आम्ही कसारा घाटच्या थोडंसं आधी आम्ही थांबलो आहे जेवणासाठी. सो कसारा घाट आता याच्या पुढे चालू होईल, पण इथपर्यंत एवढी थंडी नाही आहे आता. सो लेट्स सी पुढे किती थंडी असेल बघूया. इथे मसाला पापड आलेला आहे इकडे आमचा. हा आणि खार पण. वाव, ही मस्त काहीतरी स्मोकी डिश आलेली आहे. मला याचं नाव नाही माहिती काय, पण मी विचारेन कारण की समथिंग इंटरेस्टिंग वाटतंय. सब्जी आहे, स्मोकी सब्जी. वाव वाव, दिस इज ऑल्सो इंटरेस्टिंग. ग्रीन आणि रेडमध्ये 2 प्रकारची, म्हणजे एकच डिश आहे पण वेगळी वेगळी सब्जी आहे. रोटी आहे ना. आणि मम्मीसाठी चपाती इथे ऑर्डर केलेली आहे. वेज अंगारा. वेज अंगारा, हे वेज अंगारा आहे ही सब्जी जी आहे. बस, थँक्यू. कसारा स्पेशल. दोन्ही वेगळे वेगळे आहेत पण कसारा स्पेशल नाही, चीज कशामध्येच नाही. दिस इज कसारा स्पेशल गाईज. बघूया खाऊन कशी लागते कसारा स्पेशल. गिरा बस बस बस. इथे कांदा लिंबू पण दिलाय गाईज. दिस इज माय प्लेट. तंदुरी रोटी, कसारा स्पेशल सब्जी अँड वेज अंगारा. चला खाऊया आता पटापट. कसं आहे मम्मी? चांगलं आहे? चांगलं आहे, ठीकठाक. आता मी टेस्ट करते. सांगितलं
ओके ओके कसारा स्पेशल. Losing almost all my energy. It's getting hard to talk to you when I'm the only. आणि इथे एक दाल फ्राय सुद्धा ऑर्डर केलेली आहे भाईने आणि विथ सम राईस पण आहे इथे. हा जेवण झालंय आणि जेवण स्प्राईट नाही आहे प्रतीक. कॅम्पा कोला चालेल. स्प्राईट पाहिजे तुला. सर्दी होईल सर्दी. कुठलं घेत आहे मोठ्यावाला घेत आहे. एक एक घे ना पॅकेट. 60 नको. चीजबॉल वगैरे पाहिजेत का तुला. एवढं मोठं नको घेऊ. मोठं हो इथे आम्ही चटर बटर घेतले खायला. तुम्ही इथे बघू शकता की इथे वेटची पण मशीन आहे आणि इथे लिहिले 2 रुपयात वजन पहा. आय थिंक सो हे छोट्या मुलांसाठी आहे कारण की छोट्या मुलाचं इथे चित्र आहे. 2 रुपये टाकून तुम्ही वजन चेक करू शकता इन केस तुमच्यासोबत जर का छोटी मुलं आहेत तर. माहित नाही कारण की इथे फक्त छोट्या मुलांचंच लिहिलं आहे म्हणजे पिक्चर दिलं. अच्छा कॉईन टाकायचं आहे. हा 2 रुपये कॉईन टाकून वजन चेक करू. रेस्टॉरंट तसं चांगलं होतं आणि जेवण पण म्हणजे ठीकठाक होतं. एवढं काय मला खास नाही वाटलं. सो आता हे लोक इथे भाई चहा पितोय आणि चहा प्यायल्यावरती आम्ही निघू आता लगेच. सो अजून 2 आवर्सचं आमचं डिस्टन्स बाकी आहे आणि आता कसारा घाट चालू आहे. नको सर्दी होईल. सो गाईज आता आम्ही इथून फायनली निघतोय. आमचं झालं जेवण आणि तुम्ही बघू शकता की इथे किती ट्रक्स लागले आहेत म्हणजे खूप लोक इथे जेवायला आलेले. पण स्पीकिंग मला एवढं नाही आवडलं टेस्ट. सो आता आम्ही चाललो आहे आणि आता आमचा फक्त 2 तासाचा डिस्टन्स बाकी आहे. 2 तासामध्ये आम्ही शिर्डीला पोहोचू आणि आता इथून आहे ना कसारा घाट चालू होणार आहे. सो या लेट्स सी. मी आता म्हणजे 4-5 वर्ष अगोदर मी आली होती सो तेव्हा थोडा डेंजरस रस्ता होता पण आता बघूया कसा आहे. आणि स्पीकिंग मला एवढं नाही आवडलं टेस्ट. सो आता आम्ही चाललो आहे आणि आता आमचा फक्त 2 तासाचा डिस्टन्स बाकी आहे. 2 तासामध्ये आम्ही शिर्डीला पोहोचू आणि आता इथून आहे ना कसारा घाट चालू होणार आहे. सो या लेट्स सी. मी आता म्हणजे 4-5 वर्ष अगोदर मी आली होती सो तेव्हा थोडा डेंजरस रस्ता होता पण आता बघूया कसा आहे. आणि हां माझा भाऊ पण मी तुम्हाला जसं सांगितलं की माझा भाऊ आहे तो ट्रेनने येणार ट्रेनने येणार होता पण त्याचं अनफॉर्च्युनेटली त्याचं तिकीट कॅन्सल झालं. सो त्याने मला फोन करून सांगितलं की त्याचं तिकीट कॅन्सल झालं. सो त्याने आता बसचं तिकीट बुक केलं आणि तो बसने येतोय. सो तो 7 वाजेपर्यंत पोहोचेल. आणि बघा इथे ट्रक पण येतोय. सो माझा जो भाऊ आहे तो 7 वाजेपर्यंत तिकडे पोहोचेल आणि आम्ही आता 2 तासात पोहोचू. सो या आणि एवढी काही इथे थंडी लागत नाही ॲक्च्युली असं बघायला गेलं तर. म्हणजे जसं वाटत होतं की जास्त थंडी असेल पण एवढी तर आता इथे लागत नाही आहे थंडी. म्हणजे कसारा घाटच्या इथे आम्ही पोचायला आलो आहे पण एवढी थंडी नाही लागत आहे अजून. इथे नॉर्मलच आहे. पुढे बघूया जाऊन शिर्डीला गेल्यावरती किती थंडी आहे बघूया. तुला लागते मम्मी थंडी. थोडी लागते नाही असं नाही. हाय थंडी थोडी लागते. थोडीशी ना. थोडीशी म्हणजे जसं मुंबईला लागत होती ना तेवढीच लागते. नाही मुंबई भरपूर लागते. इथे कमी थोडी वाटते मला. इथे थोडी कमी वाटते. तेच जशी मुंबईला लागते तशीच मला वाटते. एवढी काय मला जास्त वाटत नाही पण शिर्डीला आय एम शुअर की जास्त लागेल. सो चला आता आपली गाडी पण आलेली आहे. आपण त्या बाजूने चल. इथे बॅगा पाठीकडे टाकायची आहेत. अरे हां आपल्याला इथून पुढे तिकडून ना असं
इथून असं कसारा घाट. चला आमचं सामान वगैरे ठेवलंय आम्ही डिक्कीमध्ये आणि आता चाललोय आम्ही. चलो बाय कसारा गेट रेस्टॉरंट. समोर बघ किती चिप्सचे पॅकेट्स. समोरच्या दुकानात किती चिप्सचे पॅकेट्स. वाव. तर ते हा हे लोक संपवतील अर्धे. भेटले ना